इझीमध्ये तुमचं स्वागत. आज आपण मक्याच्या पिठापासून शेव बनवणार आहोत. त्याच्यासाठी 2 कप मक्याचं पीठ घ्यायचं आणि 1/4 कप तांदळाचं पीठ. हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. जर तिखट हवे असेल तर तिखटसुद्धा टाकू शकता आणि थोडंसं सोडा टाकून घ्यायचं. आणि हे सर्व साहित्य मिक्स करून गरम पाण्यामध्ये त्याला घट्टसर तिंबून घ्यायचं. अशा प्रकारे आपला हा शेव तयार झाला आहे. हा शेव आपण शेवभाजीसाठी सुद्धा वापरू शकतो. हा शेव तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.